अपात्रता सुनावणीसाठी 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सरन्यायाधीशांनी घेतलाय। अध्यक्षांना आदेश देण्यासाठी आता 10 जानेवारीपर्यंत वेळ देण्यात आलेली आहे। आणखी माहिती घेऊया, आपला प्रतिनिधी सोमेश कोलिया आता आपल्या सोबत आहे। सोमेश, काय झालंय सुनावणी? नक्कीच आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीशांकडे एक अर्ज विधानसभा अध्यक्षांनी दाखल केला होता। त्यानुसार त्यात त्यांनी म्हटलंय आणि न्यायालयात हे ॲग्री केलं की 28 तारखेपर्यंत आम्ही सगळे हिअरिंग क्लोज करू आणि 10 तारखेपर्यंत आम्ही आदेश देऊ। आपण थेट जाऊया, वकील सिद्धार्थ शिंदे याविषयीची अधिक माहिती देत आहेत। आतापर्यंत जी सुनावणी झाली आहे त्या संपूर्ण सुनावणीमध्ये 28 तारखेपर्यंत आम्ही सगळ्या हिअरिंग क्लोज करू, म्हणजे विधानसभा अध्यक्षांकडे जी सुनावणी सुरू आहे ती सुनावणी 28 तारखेपर्यंत क्लोज होईल आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्षांना आदेश लिहिण्यासाठी, न्याय निर्णय प्रनाउन्समेंट करण्यासाठी एक रिझनेबल वेळ हवा होता आणि तो रिझनेबल वेळ किती असावा, तर तो 10 जानेवारीपर्यंत द्यावा असं सध्या सरन्यायाधीशांनी म्हटलेलं आहे। आणि सरन्यायाधीशांनी हे सांगितल्याबरोबर कपिल सिब्बल यांनी देखील या विषयासोबत सहमती दर्शवली आहे। आज विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाला असं सांगितलं की जो तुम्ही मला शिवसेनेसंबंधी अपात्रतेबद्दल जो शिवसेनेच्या आमदारांबद्दल निर्णय घ्यायचा आहे त्याच्यात तुम्ही मला सांगितलं होतं की 31 डिसेंबरपर्यंत निर्णय द्यावा। त्यांनी असं सांगितलंय की मी 20 डिसेंबरला ह्याच्यात आर्ग्युमेंट क्लोज करणार आहे आणि माझा फैसला जजमेंट जो आहे तो रिझर्व्ह ठेवणार आहे। पण ह्याच्यात 2,71,000 पानांचे सबमिशन असल्यामुळं मला 31 डिसेंबरपर्यंत हा फैसला देणं, हे जजमेंट ऑर्डर देणं शक्य होणार नाही, तर मला 3 आठवड्याचा वेळ वाढवून द्यावा। त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने सांगितलं 3 आठवडे नाही पण 10 तारखेपर्यंत आम्ही तुम्हाला वेळ देतोय। तर 10 तारखेपर्यंत आता स्वतः राहुल नार्वेकरांनी मान्य केलं आहे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं त्यांच्या वकिलांनी की आम्ही 10 तारखेपर्यंत शिवसेनेसंबंधीचा निर्णय देऊ। तर 10 तारखेपर्यंत शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेबद्दल, शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या अपात्रतेबद्दल निर्णय हा 10 जानेवारीपर्यंत येईल। पुढचा जो राष्ट्रवादीचा निर्णय 31 जानेवारीपर्यंत सांगितला होता त्याच्यावर काही भाष्य केली नाही, तर ती डेट अजून तशीच आहे। तर आता पुढचा हा निर्णय 31 डिसेंबरच्या आत येणार होता, त्याच्याऐवजी आता तो 10 जानेवारीच्या आत, 10 जानेवारीला किंवा 10 जानेवारीच्या आत येईल। राहुल नार्वेकरांचं असंच म्हणणं होतं की मी दिवस रात्र ह्याच्यात सुनावणी घेतलेली आहे, पण फक्त मला 2,71,000 पानं असल्यामुळं 20 तारखेला मी हे जजमेंट रिझर्व्ह ठेवणार आहे। म्हणजे 20 नंतर ह्याच्यात ह्या आमदारांच्या अपात्रतेबद्दल काहीच सुनावणी अध्यक्षांपुढे ती संपेल, पण त्यांना जजमेंट मग रिझर्व्ह ठेवायची आहे आणि त्याला त्याच्यात वाचावं लागेल। जजमेंट द्यायच्या आधी त्यांना 3 आठवडे पाहिजे होते 31 डिसेंबर नंतर, म्हणजे 21 जानेवारीपर्यंत, पण कोर्टाने त्यांना 10 जानेवारीपर्यंतचा वेळ दिलेला आहे। म्हणजे निकालच आता 10 जानेवारीला विधानसभा अध्यक्षांना द्यावा लागेल की परत विधानसभा अध्यक्ष निकाल राखून ठेवतील? नाही, निकाल ते राखून ठेवणार आहेत। ते स्वतः म्हणले मी निकाल हा 20 डिसेंबरला राखून ठेवणार आहे आणि मला 31 डिसेंबरची तुम्ही वेळ दिली होती, मला थोडा वेळ लागेल कारण मला 2,71,000 पानं वाचायचे आहेत। तर त्यामुळे त्यांनी असं, कोर्टाने असं सांगितलं की आम्ही तुम्हाला 10 जानेवारीपर्यंत वेळ देतो आणि ते हे त्यांच्या वकिलांनी मान्य केलं आहे। त्यामुळं विधानसभा अध्यक्षांना काहीही करून 10 जानेवारीपर्यंत शिवसेनेसंदर्भात जी अपात्रतेचे हिअरिंग त्यांच्यासमोर चालू आहे त्याचा निर्णय हा 10 जानेवारी किंवा त्याच्या आत द्यावाच लागेल। आता तो कोणत्या बाजूनी लागेल, म्हणजे उबटाचे आमदार डिस्क्वालिफाय होतात का शिंदे साहेबांचे आमदार डिस्क्वालिफाय होतात, हे राहुल नार्वेकरांना वेळ आहे 20 डिसेंबर ते 10 जानेवारीमध्ये 20 दिवस त्यांना त्यांची ऑर्डर व्यवस्थित लिहायची आहे आणि ते जे काय ऑर्डर देतील, जे कोण त्याच्यावर काय त्यांचं म्हणणं असेल, त्यांना ज्यांच्या विरोधात ती ऑर्डर गेली आहे ते परत कोर्टात येऊ शकतात। शेवटची डेडलाईन म्हणावं लागेल काही राहुल नार्वेकरांनी स्वतःच मान्य केलंय की त्यांच्या वकिलांनी पण आत्ता मान्य केलंय की 31 डिसेंबरच्या ऐवजी मला जास्त वेळ पाहिजे होता, तर त्यांनी मान्य केलंय की 10 जानेवारी ही शेवटची डेडलाईन सुप्रीम कोर्टाने सांगितलंय। त्यामुळे शिवसेनेसंबंधी जो निर्णय घ्यायचा आहे अपात्रतेचा तो त्यांना 10 जानेवारी किंवा त्याच्या आत द्यावाच लागेल आणि तो जो निर्णय असेल तो मग नंतर परत चॅलेंज होईल कोर्टात। सिब्बलांनी नेमकं काय अपोज केलं सगळ्या? नाही, कपिल सिब्बलांचं म्हणणं होतं की यांचा लांबवायचा प्रयत्न आहे वगैरे, पण तुषार मेहता जे राहुल नार्वेकरांसाठी अपियर झाले त्यांनी म्हटले की मला एक थोडे 2-3 आठवडे जास्त पाहिजेत। 3 आठवड्याच्या ऐवजी एक 10 दिवसाचा वेळ त्यांनी सुप्रीम कोर्टाने त्यांना वाढवून दिलेला आहे। त्यामुळे आता हे निश्चित आहे की 10 जानेवारी किंवा त्याच्या आत शिवसेनेबद्दलचा निर्णय राहुल नार्वेकरांना द्यावा लागेल। तो कोणत्या बाजूने असेल हे राहुल नार्वेकरांनाच माहीत आहे। ओके सर, धन्यवाद।
आपल्यासोबत सुप्रीम आपल्यासोबत होते सिद्धार्थ शिंदे, ज्यांनी आता नुकतीच माहिती दिली होती की ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टासमोर सुनावणी झाली आणि त्यावेळी कपिल सिब्बलांनी थोडाफार विरोध केला, पण विरोध केल्यानंतरही ज्यावेळी सुप्रीम कोर्टाने 10 जानेवारी अशी डेडलाईन द्यायची किंवा इतका वेळ द्यायचा असं ठरवलं, त्यानंतर मात्र ताबडतोब दोन्ही बाजूंनी अग्री झाल्या, सहमती दर्शवली आणि 10 जानेवारी पर्यंत सोमेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.